यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो आदिनाथ भगवान की जय। योग्योपादान योगेन दृषदः स्वर्णतां मतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तां वात्मनोऽप्यात्मतां मतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगायिवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। विशाल अर्थ सांगा। मोहेन संवृतं ज्ञानं म्हणजे मोहेन संवृत्त म्हणजे झाकलेलं, मोहाने झाकलेलं ज्ञान स्वभावं लभते नाही, स्वभावाला लाभ म्हणजे प्राप्त करत नाही, लभते म्हणजे प्राप्त करणे, म्हणजे ज्याचं ज्ञान मोहाने झाकलंय ते स्वभावाला प्राप्त करू शकत नाही, म्हणजे ज्ञानाला ज्ञान प्राप्त करू शकत नाही। जसं मत्तः पुमान, पुमान म्हणजे पुरुष, मत्त पुरुष पदार्थानां स्वभावं न लभते असं वर लावायचं ते पहिल्या ओळीमध्ये, पदार्थांच्या स्वभावाला प्राप्त करत नाही। मग तिथं पदार्थ म्हणजे स्वतःचा जीव सगळ्यात इम्पॉर्टंट, की जीवाचा स्वभावच त्याला कळत नाही आणि त्याच्याबरोबर अन्य पदार्थांच्या सुद्धा स्वभावाला तो जाणत नाही। म्हणजे जो मत्त पुरुष आहे, जो मोही आहे, तो पदार्थाच्या स्वभावाला जाणत नाही, म्हणजे जीवाच्या स्वभावाला तर जाणत नाहीच। अजून उदाहरण सांगा की, म्हणजे मोही जीव आहे तो अन्य द्रव्यांना कसं जाणतो, पुद्गलाला पण मी मानतो, जसं हे शरीराला मी मानतो तो मोही आहे, धन कोणाचं, घर कोणाचं, वैभव कोणाचं, सगळं मी आणि माझं, त्यातून मला सुख पदार्थाच्या स्वभावालाच विसरला, म्हणून पदार्थाचा स्वभाव जो जाणतो तो मोही नसतो, जो निर्मोही झाला त्यालाच स्वभाव समजतो। म्हणून सांगतायत की जीवाचा स्वभाव जाणा तर सगळ्या द्रव्यांचा स्वभाव समजणार, सगळे द्रव्य माझ्यापासून भिन्न आहे, त्यांच्यामध्ये स्वतंत्र त्यांचं अस्तित्व आहे हे समजणार। म्हणून एक 170 तीर्थंकर विधान आहे, त्याच्यामध्ये मोहासाठी 4 लाईन छान घेतलेत, तेवढं वाचते मी। असं जेव्हा मी ऐकलं त्यावेळेस ते गुणगुणायला किंवा त्यातून मला भावभासना जरा छान वाटली, त्यामुळे तुम्हाला पण ऐकायला। ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर। काय कळलं? ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर। ज्ञानामध्ये मोहाची मलिनता आहे हे कोणाला दिसणार?
ज्याला ज्ञान समजणार, ज्याला मोह समजणार, त्याचं भेद विज्ञान होणार, त्याला समजणार हे मलिनता आहे. ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर. काय करायचं त्याला पर जाणून? कोणाला पर जाणलं? मोहाच्या मलिनतेला ज्ञानापासून पर जाणलं, तो ज्ञानी आहे, तो निर्मोही आहे. ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर. शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से, मोहमल का प्रभो आज प्रक्षाल कर. काय करा? शुद्ध चैतन्याच्या सन्मुख उपयोगाने हे जीवा मोहरूपी मलाचा तू प्रक्षाल कर. जर तुझ्या ज्ञानात हा मोहरूपी मल आलाय तर त्याचं प्रक्षालन कशाच्या द्वारे होणार? किती पाणी टाकलं तर, किती कशाच्या द्वारे, अन्य कुठल्या वस्तूच्या द्वारे? ज्ञानाची मलिनता दूर होत नाही. काय केलं आपण? कशाय व्हायला लागले, संकलेश झाले, आकुलता व्हायला लागली, ज्ञान मलिन झाले. तुम्ही काय करता हो? काय करता विशाल भैया? संडे फंडे, म्हणजे क्षेत्र बदलणार, द्रव्य बदलणार, काय आपलं भाव बदलण्यासाठी काहीतरी ट्रिप करणार, कुठंतरी इकडं तिकडं फिरणार, म्हणजे विषय बदलतात थोडक्यात. काय करता हो? त्याच्याने किती मलिनता दूर होते. ज्ञानाची मलिनता कशाच्या द्वारे दूर होणार ह्याचा निर्णय करायला नको का? ज्ञानाला दुसऱ्या कशाचा स्पर्शच नाही आहे, तर ते मलिन कशाने होतं आणि स्वच्छ कशाने होणार? मलिन का झालं? असं एक आहे का आपल्याला निर्णय की आपलं ज्ञान मलिन आहे आणि मग त्याला मी स्वच्छ कसं करणार? मग त्याचा निर्णय आहे का? कसं करायचं योगिता ताई? ते शास्त्राचंच नुसतं भेदज्ञान, ते शास्त्रातलं शास्त्रातच राहिलेलं असतं. लिहा, तुम्हाला हे छान आहेत लाईन. आपल्याला ध्यानामध्ये घ्या, आपल्याला चिंतनामध्ये. इतर वेळेस काय आपण जे इतर काय बोलतो त्यापेक्षा ह्याचं चिंतन असलं तर उलट आपल्याला उपयोग राहील. ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, ज्ञानामध्ये मोहाची जी मलिनता दिसली, भेद विज्ञान से उसको पर जान कर. जो सम्यक दृष्टी आहे तोच त्याचं भेद विज्ञान करतो. भेद विज्ञान से उसको पर जान कर, त्या मळाला ज्ञानापासून पर जाणून. शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से, शुद्ध चैतन्य म्हणजे स्वभावाच्या सन्मुख उपयोगानेच. काय होतं? शुद्ध चैतन्याच्या सन्मुख उपयोगाने मोहमल का प्रभो आज प्रक्षाल कर. मोहरूपी मलाचा हे प्रभो आज प्रक्षाल करणार किंवा करतो. शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से, मोहमल का प्रभो आज प्रक्षाल कर. हे जिनेश्वर तुम्हें आज वंदन करू. येते म्हणा, घेऊन बसलाय समोर पुस्तक. कर्म की कालिमा, लय इन्स्टंट आहे तुम्ही. छान. हे जिनेश्वर तुम्हें आज वंदन करू. हे जिनेश्वर आज मी तुझं वंदन करतो. कोण जिनेश्वर? व्यवहाराने ते जिनेश्वर, निश्चयाने मी स्वभावरूपी ईश्वराला जाणून वंदन करून. नष्ट होवे सभी कर्म की कालिमा, तेवढ्याच्या द्वारेच माझ्या सर्व कर्मांची कालिमा नष्ट होणार. म्हणजे जी काय माझ्या ज्ञानामध्ये आलेली मलिनता आहे ती पण कशाच्या द्वारे नष्ट होणार? भेद विज्ञानाने, जिनेश्वरांच्या भक्तीने, निज ईश्वराच्या आश्रयाने, शुद्ध चैतन्याच्या अनुभवाने. म्हणा एकदा. लिहिलं ना का नाही लिहिलं?
मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर, शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से, मोहमल का प्रभो आज प्रक्षाल कर। हे जिनेश्वर तुम्हें आज वंदन करूं, नष्ट होवे सभी कर्म की कालिमा। अजून आहे पुढं, ते सगळं तुम्ही बघा काय सांगायचं त्याच्यातून. फोटो काढून पाठवावं. तर ज्ञानामध्ये पाठवला म्हण, तुमच्या पुढे आहेत सगळे बघा. आलंय का त्याच्या. त्या ज्ञानातली मलिनता कशाच्या द्वारे दूर होणार? जेव्हा आपल्याला कळणार की ज्ञान तर सर्वापासून अस्पर्शी आहे, भिन्न आहे. तो ज्ञान में जो मलिनता आई है वो किसकी वजह से आई है? ज्ञान मलिन क्यों हुआ? परद्रव्य की वजह से? परद्रव्य की वजह से नहीं, बिल्कुल नहीं. परद्रव्य की वजह से कभी भी. म्हणून आत्ता मी एकांना भेटले ना, तर त्यांच्याशी बोलताना मला असं कळालं की त्यांना कोणाची तरी वैर आहे. जसं आपल्याला एखाद्याशी आता भावाभावांशी असतं, काय म्हणायचं, सासू सासऱ्यांचं म्हणा किंवा सुनेचं सासूचं, नणंद भावजायांचं, भावजे काय जाऊ जाऊचं, असं एकमेकांशी वैर असतं ना, त्या टाईपमध्ये. मग मी त्यांना म्हणलं की सिद्ध ग्रुपवर टाकलं. टाकू शकतात नाही? होय, मग काय करायचं, राहू दे. संवेगवर टाकू का? संवेगवर आहे का तुम्ही लोक? नाही आहे, ठेवा, राहू देत, नंतर करते ओपन ग्रुप, त्यावेळेस टाका. बरं, काय म्हणायचं होतं मला? हां, कोणाचं तर मग मी त्यांच्याशी बोलताना असं सांगितलं त्यांना, म्हटलं आपण स्वाध्याय करतो, आपण ध्यान करतो, आपल्याला धर्म माहिती आहे, धर्माची ओळख आहे, आवड आहे, तर आपण काय करतोय? मग ते असं बोलता बोलता मला म्हणले, त्यांचं वैर ज्याच्याशी होतं त्यांचं नाव नाही घेतलं. ते आले होते म्हटले परगावचे आमच्याकडं. म्हणलं कोण? नाव नाही घ्यायचं. किती किती वैर आहे म्हणजे समजते का? असं नाव घ्यायला सुद्धा आपल्याला म्हणजे असं भयंकर वैर असेल तर कुठल्या भावात जाऊन फेडणार हो आपण? कधी सुटणार ते वैर? मग मला ज्ञान झालंय तर मी त्या ज्ञानाने कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे? ज्ञान झालं म्हणायचंच कसं? ज्ञान में मोह की मलिनता दिखी. असं दुसऱ्याला बघायचं नाही आहे, ॲक्च्युली आपलं बघायचं आहे. म्हणजे ते जे पण प्रसंग येतात ना आपल्या जीवनामध्ये, ते आपल्याला संबोधित करण्यासाठी. माझ्या ज्ञानात कोणाच्या विषयी मलिनता राहिली आहे का? मग दुसऱ्या दिवशी म्हणजे म्हटलं ना, मागे एकदा सांगितलं होतं, असं त्यागी राहतात एकमेकाच्या संघामध्ये, अनेक त्यागी असतात. आता काय म्हणायचं, अतिपरिचय अवज्ञा, अनेक दिवस एकत्र राहिल्याने कदाचित कोणाचं तरी मतभेद होऊ शकत असतात, कधी काहीतरी काय थोडंफार काय म्हणायचं अनबन होत असती, कधी काहीतरी मनमुटाव असतो असं. तर ते त्यागींमध्ये पण होतो कधी कधी. काय असं काय आज्ञा दिली, काय शिकवलं, काय सांगितलं नाही, काय असं काय कुठल्याही कारणाने असेल तर ते काय करतात हो, ते आपल्यासारखं जर धरून बसतील की गुरूंनी मला अशी आज्ञा दिली, त्याला तशी आज्ञा दिली, किंवा मला हे सांगितलं नाही, मला हे असं दंड दिला, एक कुठलाही व्हॉटेवर, तर मला म्हणायचं आहे तिथं त्यांना दोन सामायिकाच्या मध्ये सगळे कशाय न्यूट्रल करायचे असतात. नाही तर सामायिकच म्हणायचं कशाला? ध्यानाला बसल्यावर तुम्ही काय चिंतन करणार हो? त्याने असं केलं, असं केलं, असं केलं, कशा कोणाचं सामायिक केलं, कोणाचं ध्यान केलं? ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, अशी मलिनता असते आपल्या ज्ञानामध्ये. आणि मग ते कसं सोडतात ना, त्याच्यातून शिकायचं आपण राहतो जवळ, तर हे शिकायला मिळतं आपल्याला. कोणाच्या विषयी ते वैर धरून ठेवतात. आता आम्ही कधी त्यांच्या विरुद्ध वागलो, समजा त्यांना पटलं नाही आपलं काय वागलेलं, त्यांनी आमच्याविषयी किती वैर धरणार? म्हणजे बघून शिकायला मिळतं. हे शिकवण्याच्या गोष्टी नसतात, शिकण्याच्या गोष्टी असतात. मग असं अशा ज्ञानींच्या सहवासात राहावा
ज्यांच्याकडून आपल्याला आपल्या मोहाची मलिनता दूर करता येते. म्हणजे आपण त्यांच्याकडनं काहीतरी शिकू असं सानिध्य आपल्याला मिळालं पाहिजे. आपण कोणाच्या सानिध्यात राहतोय? मोहींच्या. किती आपल्याला काय म्हणायचं, हक्काने सांगतोय, आनंदाने सांगतोय आम्ही मोहींच्या सानिध्यात राहतोय. काय म्हणतोय? राहावं लागतंय का? बसा. कोण कोणाला धरलंय? मुगी पळवाट काढताय. त्या खांबाला धरून ठेवलं त्या माणसाने आणि म्हणलं काय, खांबाला सोडे ना. कोण कोणाला सोडी ना हो. ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर. किती मस्त आहे असं. फक्त भेद विज्ञान करा, घरात राहायला नको म्हणत नाहीत तुम्हाला. ते मोही लोक तुम्हाला मोही बनवणार नाहीत. मी बनतो तर बनतो म्हणून ज्ञानामध्ये मी मलिनता आणतोय, तर मला मोही बनण्यापासून कोण रोखू शकत नाही. किती सानिध्यात राहा तुम्ही त्यागीच्या ज्ञानीच्या, पण तुम्हाला ज्ञानी कोण बनवू शकणार नाही, निर्मोही कोण बनवू शकणार नाही. शक्ती कोणाच्या देव. किती किती स्वतंत्रता आहे समजते का त्यातून. म्हणजे म्हणून म्हणायचं त्यांना तेच सांगितलं, शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से. शुद्ध चैतन्याच्या सन्मुख उपयोगानेच निर्मोहता येणार आहे. बाकी तुम्हाला कोणी जसं निर्मोही बनवू शकत नाही तसं मोही पण बनवू शकत नाही. बायको किती मोही बनवणार आणि आई किती निर्मोही बनवणार. सगळे सानिध्य आहे तुमच्याजवळ. तुम्ही कसं बनता तुमच्यावर आहे, संगतीवर आहे. मग कोणाच्या संगतीत राहत आहे, या खोलीत का त्या खोलीत. म्हणजे म्हटलं ना म्हणून तर की त्यागीच्या सहवासात पण सगळे राहतील येऊन, पण किती भिजतात, किती ते स्वतःला तयार करतात, तेवढे ते तरणार. नाहीतर कोणी बाहेर तुम्हाला तारणारं नाही आहे. काय म्हणले पूजा, त्यागीच्या सहवासात राहिलीस किती फरक पडला सांग आपल्या चर्येत, आपल्या ज्ञानात. माझ्याशी बोलणार आहे आज तू पूजा. बोला की आपल्याला त्या त्यागीच्या सहवासाचा काय फरक पडला, आपल्यामध्ये काय चांगली गोष्ट घडली ते सांग. राग द्वेष करायचा नाही. बर, तुझ्यात काय झालं ते सांग मला. असं करायचं नाही हे मला सांगितले, ठीक आहे, मी ऐकलं की. माझ्यासमोर बस. तुला काय काय फरक जाणवला किंवा तुझ्यात काय फरक पडला जेव्हा आपण त्यांच्या सहवासात राहिलो. कधी आपण असं सानिध्य बघितलं नसेल, अनुभवलं नसेल, किंवा इतक्या दिवसपर्यंत आपण जर बरोबर राहिलो तर काहीतरी चेंजेस झाले असतील ना, हृदय परिवर्तन थोडंसं. चहा सुटला आज तिकडं झालं, सुरू झालं. थांबा, बाजू घेऊ नका. बोल पूजा. बोल बोल, लवकर बोल. काय बोलू, काय बोलती. काय चांगलं वाटलं आपल्याला त्यांच्या सहवासात राहिल्यावर, ते कसे आहेत आणि आपण कसं आहे, असं जरासं टॅली केलं का आपण. थोडं आपल्याबरोबर आपण स्वतःला थोडं बदलण्याचा काय प्रयत्न केला का. एखादी गोष्ट चांगली वाटलेली सांग. त्यागीची काय गोष्ट चांगली वाटली आपल्याला. म्हणजे तुला जैन धर्माच्या विषयी ज्ञान नसताना तुला असं उत्कृष्ट सानिध्य मिळायला महान पुण्य आहे तुझं काहीतरी, म्हणून असं मिळालं सानिध्य. त्यात तू पण अनेक रीतीने पुरुषार्थ केला आहे, स्वतःमध्ये परिवर्तन केलं आहे. तर का झालं ते, काय आपल्याला चांगलं वाटलं त्यांच्यामध्ये. मला काय चांगलं वाटलं मी सांगते. म्हणजे आम्ही जेव्हा राहतो त्यांच्यासोबत, तर मी आत्ता सांगितल्यासारखं थोड्या वेळासाठी कशाही होतील, पण नंतर लगेच न्यूट्रल होतात ते. हे शिकायला मिळतं, ते आपल्यात उतरवायला पाहिजे. आपण कशाही होतो आणि ते कशाही धरून ठेवतो, म्हणून आपल्यामध्ये मलिनता राहते. आपण काय करायला पाहिजे, बघा ना एकदा प्रयोग करून. जेव्हा असं होतंय ना की कोणाच्या विषयी अनबन झाली आपल्याबद्दल, तर जाऊन स्वतः बोलायचं. ते काय तर कर ना, त्याच्या मनात काय पण असे ना, मी माझ्या मनात का कलुषता ठेवायची ज्ञानामध्ये. मग ते काल परवा किशोरी काकींनी पण एक वाक्य हेच सांगितलं. म्हणले क्षमा करायला आणि क्षमा मागायला, क्षमा करायला लय शक्ती लागत नाही,
क्षमा मागायला गट्स लागतात. म्हणजे किती मागणार हो समोर जाऊन, नुसतं ते कॉपी पेस्ट करून तुम्ही क्षमावलीच्या दिवशी ते समोरच्याचं नाव गाव माहीत नसतं त्याला सगळ्याला पोस्ट करतात, पण त्याच्याने किती तुम्हाला क्षमा होते, त्याच्याने काय उपयोग पण होत नाही. म्हणून सांगायचं आहे काय करा, जर तिथं अंतरंगातून क्षमा प्रगटली तर निर्मळता आहे. तू बोलली नाही आहेस, तुझं राहिलंय बोलायचं बरं का. तर मला सांगायचं होतं म्हणून की मोहाने आपण काय करतो, स्वतःला पण मलिन करतो आणि इतरांकडे पाहण्याची सुद्धा दृष्टी आपली मलिन होते. म्हणून स्वतःला पहिल्यांदा आपल्या ज्ञानाला सुधारा, तर सगळं विश्व आपल्यासाठी काय म्हणायचं छान आहे. म्हणजे कोण बाहेर वैरी नाही, द्वेषी नाही, शत्रू नाही किंवा वाईट नाही आहे. सगळं जग मुनींसाठी कसं असतं, छान असतं, बस नेय असतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय फरकच नाही आहे कोणाला पाहण्यामध्ये. पण मोही जीवाला तिथं फरक जाणवतो. ठीक आहे. तर असतोच. त्याला क्षमाच कसं म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे. आपण क्षमा मागतो सगळ्यांना, पण अंतरंगात थोडंसं राहिलेलं असतंय म्हणते, असंच ना, हा ना. मग त्याला क्षमा कसं म्हणायचं, म्हणजे केली नाही आपण, मनापासून क्षमा केली नाही तिथं. जेव्हा आपण त्यांच्याविषयी राहिलंय ना काहीतरी कशा आहे आपल्यामध्ये, तर समजून घ्या न्यूट्रल झालो नाही आपण. म्हणजे जसं वैर होण्याच्या पूर्वी आपल्याला आनंद होता त्यांच्याशी बोलण्यात म्हणा, किंवा अन्य व्यक्तींशी बोलण्यात जसा आनंद आहे, तसं आत्ता वैर झालं त्या मनुष्याशी क्षमा झाल्यावर आनंद आला का बोलण्यात आपल्याला, येऊ दे ना. मग तसं जाऊ दे, फोर्सफुली आणा आता पहिल्यांदा करताना. म्हणजे आपल्याला जर आपली साधना करायची तर काय करायला पाहिजे, जिथं वाटतंय आपल्याला की या व्यक्तीच्या निमित्तात आपल्याला कशाय होत आहेत, ठीक आहे म्हणून सांगितलं ना तुमच्या त्या ह्याच्यामध्ये काय, सत्वेषु मैत्रीम गुणीषु प्रमोदम, म्हणा पुढं, सत्वेषु मैत्रीम गुणीषु प्रमोदम क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवम्. अर्थ सांगा आता. प्रेम भाव हो सब जीवों से गुणी जनों में हर्ष प्रभो. आर्यांच्या भाषेत कधीतरी पाठ करा की काहीतरी, सगळं म्हणजे यांच्यातच सगळं समजत असते, आपण करत नाही. काय म्हणले, सगळ्या जीवांशी प्रेम भाव राहू देत. सब जीवों से गुणी जनों में हर्ष प्रभो. जे काही गुणी आहेत ना त्यांच्यातली गुणवत्ता दिसू दे, आपल्याला वैर राहणार नाही भैया. काय म्हणले, आपण त्यांना वैरी का म्हणतोय, माझ्यापेक्षा काहीतरी त्यांनी वेगळं केलं, मला कमी दाखवलं, माझी निंदा केली, त्यांच्यातली गुणवत्ता बघा ना, तुम्हाला कधी वैर होणार नाही. गुणी जनों में हर्ष प्रभो. गुणी जे काय असतील त्यांच्याविषयी माझ्या अंतरंगामध्ये हर्ष हो. पुढं, करुणा स्त्रोत बहे दुखियों पर दुर्जन में मध्यस्थ विभो. तो दुर्जन असेल समजा, ज्याच्याशी तुम्हाला वैर झालंय, तो तुमच्याशी वैर करतोय समजा, तर त्याच्याविषयी मध्यस्थ भाव ठेवा. म्हणजे उगीच मुद्दाम जाऊन त्यांच्याबरोबर बोलणं हितकारी नाही आहे, माहिती आहे कशाय होत आहेत, वैर होत आहे, तर ठीक आहे मध्यस्थता, तो त्याच्या जागी आपण आपल्या जागी, पण अंतरंगात निर्मळता असावी बरं का. असं नाही की जाऊ दे त्याचं तोंडच बघायचं नाही मला, असलं नाही, ह्याला पण वैरच म्हटलं. काय चिंतन करताय, निर्मळता झाली आहे ना, टाळायचा प्रयत्न करायचा नाही, तर समोर येणार तर नियमाने पुन्हा तुम्हाला ते कशाय उद्रेकित होणारच. म्हणून टाका ना, मुळासकट काढून टाका, त्याच्याशिवाय काय नष्ट होणार नाही. म्हणून आम्ही एक दिवस घेतलं काय, रूट कॅनल कसं करते तो म्हणजे मुळासकट काढून टाकतात ना, मग तसं मुळासकट काढा तर सल राहणार नाही अंतरंगात, शल्य राहणार नाही, आणि ते दुखावा नष्ट होऊन जातो मग. आणि असती हो इतका आनंद असतो ना त्याच्यामध्ये, म्हणजे मी अनुभवलं जेव्हा आपल्याला वैर झालं आणि तिथं माताजींनी सांगितलं ना, सगळ्यांना आपल्याला समान बघायचं आहे, जीव बघायचं आहे, मग कोण आपलं चांगलं आहे आणि कोण वाईट आहे हो,
एखाद्याला वैरी म्हटलं तर आयुष्यभर ते टोचत राहणार आहे आपल्यासाठी आणि मला ते कशाही करणार आहे, मला त्रास देणार आहे, समोरच्याचं कसं का असेना. मग त्याला जेव्हा क्षमा करून टाकली आणि त्याच्याविषयी म्हटलं ना, आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला ना, तो दिवस जिंकला आपण. म्हणजे सगळ्यात बेस्ट दिवस आहे तुमच्या लाईफमधला असं समजून घ्या. हॅपी बर्थडे. तोच ज्या त्या दिवशी जन्म झाला खरा आपला, कारण जीवाला जीव म्हणून पाहता आलं. बरं चला, तर मला म्हणायचं होतं की जेव्हा मला सांगा मैना सुंदरीचं लग्न झालं, कोणाशी झालं माहीत आहे? मैना सुंदरीचं लग्न श्रीपाद राजाशी झालं. तो कोळी होता. का झालं हो? जब भिडी कर्म की बातों में, काय तर असं ते भजन आहे. मैना सुंदरी कहे पिता से भाग्य उदय जब आएगा, कोडीपती जो दिया अपने कामदेव बन जाएगा. जो कोणी तुम्ही मला कोडीपती दिलाय ना, तर तो सुद्धा जर माझ्या भाग्यात असेल तर तो सुद्धा कामदेव होऊन जाईल. आणि त्याला शोधून शोधून आणलं कुठून तरी. का? वडिलांना राग आला असा की हिने मला का नाही असं म्हणलं की मी करताय तिच्या भाग्याचा. आणि ती तर तत्वज्ञानी, ती म्हणली तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहे, पण मला जसं घडणार आहे तसं घडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. असं म्हटल्यावर दूर जंगलामध्ये कुठं त्या गुफांमध्ये राहणारे ते कोडी लोक त्यातनं शोधून शोधून हाच मिळाला जो तत्वमोक्षगामी होता. काय असेल भाग्य. कुठं कुठं लिहून ठेवलेले असेल माहिती का. आणि त्याला पकडून आणलं आणि त्याच्याशी विवाह केला. तर वडिलांना किती आनंद की मी हिचं किती वाईट केलं. काय केलं? उलट किती किती काय म्हणायचं चांगलं केलं की आणून असा पती दिला की जो धर्मामध्ये स्थिर करणारा भेटला. कुठल्या पतीशी लग्न झालंय हो तुमचं? कुठल्या पत्नीशी लग्न झालंय? जाऊ देत, जे असेल ते. म्हणजे मला म्हणायचंय तिथं तिने किती त्यांच्याविषयी वैर केलं. का असं झालं नाही तिला? असं करायचं असतं का वडिलांनी? वडील आहेत ना हे, मग त्यांची जबाबदारी नाही का माझं चांगलं करायची? म्हणजे इतकं सुद्धा अंतरंगात तिला असं नाही वाटलं की यांनी माझं वाईट केलं. आपल्याला असं केलं असतं तर आपण काय करणार? किती किती द्वेष राहणार अंतरंगात. जसं आई पप्पा नाहीत ना समोर. म्हणजे मी जेव्हा शिकायला गेले ना पहिल्यांदा बाहुबलीला, तेव्हा शिबिर होतं तिथं आणि कॉलेज झालं होतं आणि बहुतेक काय काम नव्हतं घरात. म्हणल्यावर आपलं जायचं विचार आलं. मी पांढरा ड्रेस घालत होते तेव्हा फक्त, बरं का. आणि जायचं म्हटल्यावर वडिलांनी विरोध केला. म्हणले असलं काय जायचं विचार नाही, इथं राहून काय करायचं, तुला शिकायचं. तर त्यांना लग्न करायचं होतं. म्हणल्यावर मी अडून बसले की नाही मला शिकायचं आहे, ते कर्णानुयोग शिकवणारे तिथं विद्वान होते. म्हणल्यावर आपल्याला शिकायचं आहे म्हणून ते म्हणले तिथं गेली तर असं काहीतरी करणार तू, नको. त्यांना असं म्हणायचं होतं. पण माझ्या डोक्यात ते विचारच नव्हता तेव्हा, बरं का. फक्त शिकायचं एवढा विचार होता, कारण इतर कुठं शिकायला मिळत नव्हतं. म्हटल्यावर शिकून यावं. पण मी हट्टून जबरदस्तीने न सांगता त्यांना गेली बाहुबलीला, बरं का. आणि तिथं गेली आणि पहिला दिवस गेला असेल त्यांनी गाडी घेऊन आले. म्हणजे शेवटी माझे वडील 4 पावलं पुढं माझ्यापेक्षा गाडीत घालून घरी घेऊन आले मला. तेव्हा मी त्यांच्याशी इतकं वैर धरलं असेल म्हणजे की मी काय दुसरं काय मागितलं होतं का, मला शिकायचं होतं फक्त. पण त्यांची दूरदृष्टी. पण हे घडायचं ते घडायचं होतं. काय हा ना, तिथंच तर शिबिर चालायचं ना. तर मला म्हणायचं की वैर कसं धरतो आपण ह्याच्यासाठी. मग मला त्यांच्याविषयी खूप वैर झालं की मला शिकू का देत नाही आहेत. आणि मग ते माझ्यासाठी किती बाधक झालं माहिती आहे. म्हणजे मी स्वतःसाठी ज्ञानावरण बांधलं त्याच्या निमित्तात. कारण जर संक्लेश करणार तर दुसऱ्याचं वाईट होत नसतं, आपलं वाईट होत असतं. आपल्या ज्ञानावर आवरण चढत जातं. आणि अनेक दिवसपर्यंत मला असं स्वाध्यायाची रुची नाही, कोणाशी बोलावं वाटलं नाही, किंवा असं मला का असं केलं. मग काय म्हणायचं, सगळ्यातून विशुद्धी नष्ट झाली हो. म्हणजे माझा घात झाला त्याच्यामध्ये. आपल्याला असंच होतंय. आपल्याला सुद्धा जेव्हा आपण एखाद्या विषयी वैर करतो तर दुसऱ्याचं नाही आपलं नुकसान होत असतं. म्हणून कोणाविषयी नाही. आणि जेव्हा क्षमाभाव ठेवला ना, सगळं आपोआप शिकायला मिळालं. आणि जे व्हायचं ते झालं. तिथं कोण अडवू शकणार आहे हो. मग म्हणजे
जे होतं ते चांगल्यासाठी असंच मला म्हणे तेच संबोधन केलं. मी अम्मांकडे आल्यावर प्रतिक्रमण केलं ना, मला त्यांच्याविषयी असं वैर झाला, मला राग आला त्यांनी असं का केलं. मी दुसऱ्या दिवशी उपवास केला घरी जाऊन शक्ती नसताना, मी खाणार पिणार नाही म्हणून, माझं तुम्ही स्वाध्याय तोडला म्हणून. ते म्हणले तुला काय करायचं कर, पण मी सोडणार नाही. म्हणजे मग माताजींकडे आल्यावर माताजींनी स्थितीकरण केलं की अशाने स्वाध्याय होत नसतो. म्हणजे स्वाध्याय करतोय कशासाठी, आपण विशुद्धीसाठी करतोय, आनंदासाठी करतोय. आणि त्या आनंदाचाच घात केल्यावर काय आपण धर्म केला हो. आणि मग तिथून थोडंसं म्हणजे शेवटी गुरुचं सानिध्य म्हणून असतं ना, जे ते आपल्याला वर काढणारं असतं, म्हणून सानिध्यात राहायचं. जे बाहेर कोणी शिकवत नाही ना, ते गुरु शिकवतो. आणि त्यांच्या सानिध्यातून न शिकवता अनेक गोष्टी शिकायला मिळतात. बरं, शिकवते तुम्हाला मी अनेक गोष्टी मध्ये मध्ये. तर तिने काय केलं, कोड का होतो, मग तिथं लोक ती वेगळं राहायची ना त्या गुफांमध्ये, का असं तुमच्यामध्ये का नाही राहत होते. तर तो इन्फेक्शियस म्हणायचं ना तुम्ही, डिसीज जवळ राहिलं, स्पर्श केला तर कोड पसरेल असं काहीतरी. मग जेव्हा तिच्याशी लग्न झालं त्याचं, तर ती त्याची सेवा करू लागली. मग लोकांनी काय केलं, तुला पण कोड होईल, काय तू कर, त्याच्यापासून दूर राहा. तिचे भाव इतके उज्ज्वल, ती म्हणाली कोड होतो कशाने, असाताच्या उदयाने. सेवा केल्याने कोड होत नाही, सेवेच्या परिणामांनी कोड होत नाही. किती निर्मळता परिणामामध्ये बघ ना, असं असे विचार किती उत्कृष्ट असेल ते तिचं ज्ञान. म्हणजे असं ॲटलिस्ट आपण विचार तरी करू शकतो का. तर सांगितलं की कोड म्हणजे असाताच्या उदयाने होणारं ते कार्य आहे. सेवाभावाने कोड होत नसतो, सेवेने तर त्या परिणामाने तर पुण्याचा सर्व बंद होतो. आणि पुण्याच्या निमित्तात पापाचा नाश होतो, म्हणजेच रोगाचा नाश होतो. म्हणून तुम्ही रोग झाल्यावर क्लेश स्वतः करता की त्यांनी माझी सेवा करायला पाहिजे, त्यांनी करत नाही आहेत. काय झालं हो, तुमचा रोग किती कमी झाला, उलट वाढला. म्हणजे अपेक्षा आपल्या वाढलेल्या असतात. जेव्हा एका ठिकाणी तुम्ही विचार करून बघा, काय फक्त फ्लू झालाय तुम्हाला, किंवा काय कफ झालाय, आणि तुम्ही 2-3 दिवस एका ठिकाणी झोपून आहात आणि तुमच्याकडे कोण बघितलंच नाही, काय करायचं, किती लवकर बरे होणार. कोरोना झाला आणि 15 दिवस तुम्हाला क्वारंटाईन केले होते एका बंगल्यामध्ये. तुम्ही काय विचार केला हो, आम्हाला असं केलंय, असं काय त्या जगापासून तोडलंय, किती दूर टाकलंय, कोणी विचारत पण नाही काय काय चाललं असेल, किती 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 क्लेश. त्यामुळे रोग नसलेला आला लोकांना, आणि त्यातून अजून बरं व्हायचं ते जास्त दुःखी झाले, जास्त त्रस्त झाले. तर तिने काय केलं, सिद्धचक्र विधान केलं. कोणी, मैनासुंदरीने. का केलं, नीट सांग, नीट सांग. कोड नष्ट करण्यासाठी सिद्धचक्र विधान केलं नाही. काय म्हणतो तुम्ही भजनामध्ये म्हणा, काय होते, सिद्धचक्र विधान केलं म्हणत असताना ते 2 लाईन. गंधोदक छिड़कत वसुदिन में, नहीं रहा कुष्ठ किंचित तन में. त्याच्या आधीचं पाहिजे मला. बरं, तर तिने काय केलं, बैठी मुनी को करी नमस्कार, निज निंदा करती बार बार. भाई काय नाही, पुढं काय, बोले मुनिपुत्री, बोले मुनिपुत्री धैर्य धरो, श्री सिद्ध चक्र का पाठ करो. सबके तन गंधोदक छिड़कत वसुदिन में, नहीं रहा दुष्ट किंचित. 7 शतक की काया स्वर्ण समानी, फल पायो मैं नारायणी. सिद्धचक्राचा पाठ करा असं फक्त मुनींनी सांगितलं. लोकांनी काय केलं, त्याचा अर्थ
कोड नष्ट होण्यासाठी, रोग नष्ट होण्यासाठी, संकट नष्ट होण्यासाठी सिद्धचक्र विधान करायचं असतं. का केलं ना 8 दिवस विधान घरी? का केलं? म्हणजे तुम्ही असं संसारी स्वार्थी प्रयोजन ठेवून काहीतरी हे करताय धर्मकार्य, तर त्याच्याने उपलब्धी होत नाही. विशुद्धी हे त्याचं फळ होतं. म्हणून तिने का केलं? सिद्धचक्र विधान केलं ते कोड नष्ट करण्यासाठी नाही, विकल्प नष्ट करण्यासाठी. कसले विकल्प? जे लोकांनी सांगितलं की हा रोगी पती तुला मिळाला, तुझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं, जे काय बोलणारी लोक होती ना, तर त्याच्या निमित्तात ही त्याच्यामुळं दुःखी झाली होती असं तर नव्हतंच. पण शरीर आहे, पती आहे, हे सुद्धा विकल्प राहू नयेत. तर त्या सगळ्या विकल्पांचा नाश करण्यासाठी म्हणून विधान केलं, निर्विकल्प होण्यासाठी. भक्तामृतचा पाठ का करायचो? ते 45वा श्लोक म्हणायचा असतो. का म्हणायचा असतो माहिती आहे तुम्हाला? कुठलं तर 38वा म्हणान, 42वा म्हणान, मला तर माहीत पण नाही बरं का कुठल्या रोगाला काय म्हणते तर काय. असं ते अनेकांची मान्यता की कुठला तर रोग झाल्यावर ते 1 श्लोक म्हणायचा असतो. कुठलं अनडायजेशन झालं किंवा साध्य रोग झाला, फार पेन व्हायला लागले, ते नंबर सांगतात. विचारू नका मला माहीत नाही. तर ते श्लोक म्हणल्यावर तुमचं ते रोग दूर होतं अशी मान्यता. विंचू चावल्यावर एक म्हणायचं म्हणते. तर मला म्हणायचंय विशुद्धी झाली तर ते सगळं उतरणार आहे. तुम्ही त्या भावनेने म्हणणार की हे श्लोक म्हणलं ना तर ते रोग दूर होते. कशाला तुम्हाला मागच्या श्लोकांनी पाप लागते का? म्हणजे काय रोग होतो का 3ऱ्या श्लोकांनी 4थ्या श्लोकांनी? असं नाही आहे ना. उलट ती भक्ती करतोय आपण भगवंतांची, तर बस एक निर्विकल्प ते वितरागी भगवान आणि मी एवढंच फक्त आपल्यामध्ये जर ज्ञानात धारा असेल तर विशुद्धी होणारच, आणि मग तिथं ते रोग सहज दूर होणार. रोगाच्या निवारणाचा भाव असेल आणि त्यापूर्वक स्तोत्र म्हणत असाल तर विशुद्धी संपली आणि त्याच्या निमित्तात नियमाने पुण्य संपणार आणि रोगादी प्रतिकूलता येणारच. म्हणून निस्पृह भक्ती करा, निर्मोह भक्ती करा. मिथ्यात्वरूपी महारोग नष्ट होतो जर भगवंतांच्या भक्तीने, तर अन्य रोग काय राहणार आहे तो? इतकी शक्ती आहे त्यांच्या नाम मात्राने पाप नष्ट होतं हे सांगितलं. म्हणून ते लोक नामस्मरण करतात अन्य जातीचे, की इतक्या वेळा नामस्मरण करा वगैरे असं त्यांचं प्रायश्चित्त असतं. ओव्हरऑल त्याच्यातून सांगायचं तुम्हाला बाकीच्यापासून उपयोग तोडा आणि ॲटलिस्ट त्यांच्यावर तरी केंद्रित करा, मग त्यांच्यापासून पुढं जाऊन आपल्यावर केंद्रित करा, हे इथं सांगितलं गेलं. म्हणजे आपल्याला दिशा द्यायची आपल्या ज्ञानाला. अन्यथा सीता जंगलामध्ये एकटी होती, जेव्हा तिला जंगलात सोडलं, दुःखी होती का सुखी होती? असं जरा विचार करून सांगा की. म्हणजे आपण उगीच आपलं गोष्ट माहिती आहे म्हणून आपल्याला चला, कशी काय दुःखी नव्हती होती? तिला इतकं सुद्धा दुःख नव्हतं. अंजनाला सोडलं होतं, चंदनाला सोडलं होतं, काय हो किती दुःखी होते ते. त्या बाजारामध्ये, वेश्या बाजारामध्ये उभं केलं होतं चंदनाला तर, आणि तिचं काय म्हणते लिलाव चालू होता. काय असणार अंतरंगात परिणती? बस नमोकार मंत्र म्हणत होती ती, आणि इतक्या जोरजोरात नमोकार मंत्र म्हणत होती ते सेठजी बाजूने जाणारे ऐकले आणि त्यांना कळलं की ही कुलीन आहे, आणि तेवढ्यातून तिची सुटका झाली. म्हणजे नाममात्र स्मरणाने सुद्धा सगळे पाप नष्ट होतात, इतकी शक्ती आहे. मग त्याच्यातून बाहेर पडायचं तर आपल्याला त्या दुःखातून, त्या सगळ्या संकटातून भगवान मदत करणारे नाही आहेत, पण ते शुभभाव त्याच्यापूर्वक पुढं जाऊन तुम्ही शुद्ध भाव करणार तर नियमाने सगळ्या मोहातून, सगळ्या दुःखातून आपली सुद्धा सुटका होणारच. म्हणा एकदा. ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर, शुद्ध चैतन्य सन्मुख उपयोग से मोहमल का प्रभो आज प्रक्षाल कर. हे जिनेश्वर तुम्हें आज वंदन करूं,
नष्ट होवे सभी कर्म की कालिमा। म्हणा म्हणा. आत्मानुभवन की होवे संपली मीटिंग. ते शेअर केले म्हणतात बघा त्याच्यात. नाही ते ग्रुपवर नाही होणार. बरं ठीक आहे. म्हणजे आज ॲटलिस्ट एवढं तरी चिंतन करू आपण की ज्ञान में मोह की जो मलिनता दिखी, भेद विज्ञान से उसको पर जान कर. मी आज त्या मोहाला माझ्यापासून भिन्न करणार. मोह कोण आहे हो, कुठं आहे, कसा आहे, कोणाचा आहे, सगळं जरा विचारा ना स्वतःला. म्हणजे दिसेल हा मोह आहे आणि हा मला हितकारी नाही आहे, हा मला माझ्याजवळ ठेवायचा नाही आहे. एकदा निर्मळ परिणामांनी आपण निर्णय करा की मला निर्मोह स्वभावालाच प्राप्त करायचं आहे, तर तेवढ्या निर्णयाने सुद्धा आपली शक्ती वाढती ज्ञानाची. काय केलं निर्णय, मला निर्मोह एकटं राहायचं आहे, एवढंच म्हण, दुसरं काय म्हणू नकोस म्हण. 2 मध्ये अडकणार तिथं मोह सुरू होणार. मग जेवढी एकत्वाची साधना करतो तेवढी आपल्याला सुख देणारी आहे. ओम. जाणा पहा, या ज्ञानामध्ये मोहाची मलिनता नाहीच. स्वच्छ ज्ञान पहा, निर्मोह स्वभाव पहा, निर्मल रूप जाणा. ज्ञान व मोह यांच्यामध्ये भेद विज्ञान करा. मी म्हणजे मोह नाहीच, मोह माझा नाहीच. निर्मोह स्वरूपोऽहम्, शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहम्, निर्मल स्वरूपोऽहम्. ओम. विसर.